श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय 18. मागील अध्यायात ग्रंथकारांनी श्री स्वामी सुताच्या जीवनचरित्राचे कथन केले आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य श्री स्वामी सेवेत अर्पण केले. सर्व भारतभर भ्रमण करून श्री स्वामी नामाचा पातकाळ स्थापना केली. श्री स्वामीचा संदेश चहूबाजूंना पसरवला आणि निर्वाण अवस्था प्राप्त करून घेतली. मुंबईची गर्दी रिकामी झाली आणि ग्रंथकार पुढील म्हणजेच 18व्या अध्यायाचे कथन करण्यास सुरुवात करतात. आता स्वामी सुताच्या गादीवर कोणाला अधिकार म्हणून नेमावा याबद्दलचे प्रश्न सेवेकर श्री स्वामींना विचारू लागले. तेव्हा श्री स्वामी सेवेकार्यांना म्हणत, सर्व शिष्य चांगल्या तयारीचे आहेत, पण प्रत्येकामध्ये काही ना काही उणीव आहे. त्यामुळे मुंबईची गादीसाठी कोण योग्य आहे याबद्दलचे वर्तमान आम्ही आता सांगणार नाही. जेव्हा आमच्या मनात येईल त्यावेळी आम्ही स्वामी सुताच्या गादीवर योग्य अधिकारी नेमू. तोपर्यंत कोणीही कोणतीच काळजी करू नये. श्री स्वामी रात्रभर मोर पाखरा असे म्हणत असत आणि मोठमोठ्याने आरडून विचित्र चाळे करत असत. एकदा श्री स्वामी काकूबाईंना म्हणतात, तू आमच्या पायाची बीट लपवून ठेवली आहेस, तिचा नीट सांभाळ कर. आणि श्री स्वामी एकदा जेव्हा जेव्हा काकूबाई दिसतात तेव्हा तेव्हा हेच वाक्य काकूबाईंना म्हणून दाखवतात. एकदा श्री स्वामी काकूबाईंना म्हणतात, तू जी आमच्या पायाची वीट लपवून ठेवली आहेस ती आम्हाला दिली पाहिजे. पण या वाक्याचा अर्थ काकूबाईंना काही समजत नव्हता. तिने अनेक सेवेकार्यांना या वाक्याचा अर्थ विचारला, पण कोणीही या वाक्याचा अर्थ लावण्यास समर्थ ठरला नाही. स्वामी सुताचा लहान भाऊ दादा त्यावेळी कोकणात राहत होता. स्वामी सुताच्या मृत्यूची वार्ताच त्यांना समजते. ते शरीराने खूपच सडपातळ होते आणि अधिकच कृश होत चालले होते. ते चंचल स्वभावाचे असल्यामुळे अज्ञानी होते. काकूबाईंना दादांची खूप काळजी वाटू लागल्याने ते दादांना अक्कलकोटात घेऊन येतात आणि एक दिवस श्री स्वामीची दादांबरोबर भेट घडवून आणतात आणि दादांची तब्येत सुधारणाबद्दल प्रश्न करू लागले. तेव्हा श्री स्वामींनी काकूबाईंना आज्ञा केली की बाळास चांगले आरोग्य प्राप्त होईल, परंतु रोज 4 वेळास त्याला जेव घाल. मनात कोणत्याही प्रकारची चिंता बाळगू नकोस. काकूबाईंनी तसे करताच दादांना चांगले आरोग्य प्राप्त झाले. श्री स्वामीची जेव्हा कृपा होते तेव्हा कोणत्याही प्रकारचे आजार आणि विकार राहत नाही. नानासाहेब नावाचे श्री स्वामीचे भक्त केजे गावी मोगलाईत राहत होते. त्यांनी पुष्कळ पैसे खर्च करून श्री स्वामीच्या मठ स्थापनाला होता. श्री स्वामीच्या पादुका मठात स्थापना करायची आज्ञा त्यांना श्री स्वामींनी एकेकाळी केली होती. त्यासाठी नानासाहेब श्री स्वामीच्या दर्शनाला अक्कलकोटाला येतात. तेव्हा श्री स्वामी काकूबाईंना म्हणतात, दादाला आमच्या भेटीसाठी इथे आण, पादुका मठात स्थापना करायची आहे. तेव्हा काकूबाई म्हणतात, तो अज्ञान आहे, तशात तो शरीराने असमाधानी आहे. मला सांगा त्याची काळजी कोण घेणार. तेव्हा श्री स्वामी म्हणतात, तू पाठवून दे, त्याला आम्ही सांभाळू.